नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि काल 28 तारखेला शासनाने एक शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक नवीन जी आर काढला. फक्त शासकीय कर्मचारीच नाही तर निमशासकीय कर्मचारी, महामंडळ असेल, जे कोणते असतील त्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी एक जी आर काढलेला आहे. तो जी आर असा आहे की आता कर्मचारी जनतेचा सेवक न राहता सरकारचा गुलाम करण्याची तयारी त्या जी आर मधून समोर आलेली आहे. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेने काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचं हनन करणं किंवा थांबवणं हे कोणालाही शक्य नाही. पण सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्येच हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे. आणि या हुकुमशाहीच्या माध्यमातूनच आता एक नवीन जी आर आलेला आहे. त्या जी आर नुसार काय काय होणार आहे, शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरताना किंवा निमशासकीय कर्मचारी असतील, महामंडळाचे कर्मचारी असतील, या सगळ्यांना सोशल मीडिया वापरताना, सोशल मीडिया म्हणजे काय, फेसबुक असेल, ट्विटर असेल, किंवा मग इंस्टाग्राम असेल, किंवा मग युट्यूब असेल, किंवा हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत, ट्विटर वगैरे, या सगळ्यांवर काय नेमकं शासकीय कर्मचारी करू शकतो, काय करू शकत नाही, याची एक मार्गदर्शक सूचना आलेली आहे. त्या सूचनेनुसार बघा, त्या सूचनेमध्ये म्हणजे स्पष्टपणे हुकुमशाहीचा जी आर आहे. या जी आर मधलं पहिलंच वाक्य, पहिलीच ओळ तुम्हाला सांगेल की नेमकं काय भानगड आहे या जी आरची. ते बघा. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा जी आर काढलाय. आता मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की या जी आर मध्ये तुम्ही जसं एका बाजूने लिहिलं तसं दोन्ही बाजूनी द्यायला पाहिजे होतं, आहे की नाही. बघा, आता जी आर पाहू काय आहे ते. शासनाचा कालचा जी आर आहे, शासन परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये पहिली अट काय की प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना याला लागू आहे. कोणाकोणाला लागू आहे तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनियुक्तीने जरी असेल, तसेच करार पद्धतीने जरी असतील, म्हणजे समजा जे टेम्पररी घेतो ना आपण, त्याला आपण टेम्परवारी म्हणतो मराठवाड्यातल्या भाषेत, टेम्परवारी घेतलंय त्याला, तर तसे टेम्पररी असो का करार पद्धतीने असो का बाह्य स्त्रोताद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांसह, म्हणजे कोणी पण असो, सगळेच जे म्हणून काम करायचे, टेम्पररी असो, परमनंट असो, कोणी असो. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्यस्त्रोत, म्हणजे सगळ्यांनाच, म्हणजे एसटीच्या ड्रायव्हर कंडक्टर पासून तर एखाद्या सहकारी बँकेच्या माणसापासून तर सगळ्याच लोकांना, म्हणजे जे कोणी काम करतात कर्मचारी म्हणून, त्या प्रत्येकाला, मग तो कंत्राटी असो, परमनंट असो, काय असायचं ते असेल, त्या प्रत्येकावर काय आहे तर अशा पद्धतीचं हे पत्र लागू असणार आहे. याच्यातल्या अटी नियम लागू असणार आहेत. ठीक आहे, ओके. आता बघा, पहिली अट, राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर, कृतीवर प्रतिकूल टीका करणे, म्हणजे जुने धोरणं असतील, अलीकडचे म्हणजे कोणते, 2014च्या नंतरचे असं आहेत बहुतेक, म्हणजे काँग्रेस किंवा त्याच्या काळातले जर काय असतील तर त्याच्यावर तुम्ही बिनधास्त टीका करू शकता. प्रतिकूल टीका करायची नाही. म्हणजे अनुकूल करायची का, अनुकूल करू शकता, म्हणजे शासनाची गुलामगिरी, शासनाची चाटुगिरी, शासनाच्या योजना, शासनाच्या बाबतीतलं तुम्ही सगळं करू शकता. शासनाचे गोडवे गाऊ शकता, गुणगान गाऊ शकता. त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या सेवेवर, त्याच्या कामावर कोणताही परिणाम होत नाही. पण प्रतिकूल टीका केली की मात्र त्या कर्मचाऱ्याच्या कामाचा, त्याच्या कामावर म्हणजे परिणाम होतो. पहा ना, अर्थ किती भारी आहे. प्रतिकूल टीका केली याचा अर्थ काय होणार, समजा एखादा ड्रायव्हर आहे, त्यानं जर प्रतिकूल टीका केली एसटीचा ड्रायव्हर, त्याला एसटी चालवता येणार नाही. पण अनुकूल टीका केली तर त्याला एसटीला भारी चालवता येणार, एकदम खतरनाक चालवणार, ते 200च्या स्पीडनं. प्रतिकूल टीका केली की मात्र ते खड्ड्यात जाणार, नालीत पडणार, कोठे ट्रकाखाली जाणार, काही प्रतिकूल टीका जमणार नाही. ठीक आहे. समजा मी शिक्षक आहे, अनुकूल टीका केली तर माझा वर्ग एकदम चांगला, माझी शाळा चांगली, माझा 1 नंबर, मला राज्य शासनाचा पुरस्कार. प्रतिकूल टीका केली की मात्र माझा वर्ग खराब, ते जमणार नाही, शाळेत कोणी शिकणार नाही. म्हणजे प्रतिकूल टीका करू नये. अनुकूल किती बी शासनाची चाटा, काही घेणे नाही, किती बी शासनाचं गुणगान गा, काही विषय नाही, प्रतिकूल करायचं नाही. असं का फडणवीस साहेब? करायचं तर दोन्ही पण करू नका ना, अनुकूल पण नको, प्रतिकूल पण नको. तुम्हाला बंदीच घालायची ना, तर त्या लोकांना बोलायला, तोंडाला डायरेक्ट चिकटपट्टीच लावून टाका ना तुम्ही. कर्मचाऱ्याला म्हणा, तुम्ही सेवेत नाही तर तुम्ही चाकरीत आहात, गुलामीत आहे, स्पष्ट करून सांगा तुम्ही. राहिला प्रश्न आमच्यावर कारवाई व्हायचा, मी बोलतोय, तुमचा जी आर आल्यावर मी बोलतोय, आमच्यावर खुशाल कारवाई करा. आपल्याला काय लागतंय साहेब? मी आता सध्या नोकरीत आहे, बंधन आहेत, खूप कमी वेळ काम करू शकतो सोशल मीडियावर, खूप कमी वेळ मी जनजागृती करू शकतो. मोकळा झालं तर 24 घंटे तेच करायचंय. असे आपण पहिले रोडवर होतो, आता रोडवर आहेत. पगार असून बी आपलं काय घर नाही झालं, दार नाही झालं, आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही, सगळं दे दिनार सुटे गिरान है ना, असंच कार्यक्रम चालू आहे आपला. तर आम्हाला मोकळं करा, अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर प्रतिकूल टीका करू नये. काही होऊ द्या. समजा शासनानं आज पूल बांधला, दुसऱ्या दिवशी पलटा उद्घाटन झाल्या, तोंडातून शब्द काढायचा नाही, पूल कस काय पलटा म्हणून, टीका जमणार नाही. समजा शासनाचा पगार आहे, कर्मचाऱ्याला 4 महिने पगार भेटला नाही, तुम्ही जर म्हणले आम्ही मोर्चा काढतो किंवा म्हणतो 4 महिन्यापासून आमचा पगार नाही, तुमचा कार्यक्रमच होणार भाऊ. अधिकारी, कर्मचारी सगळेच लोक. आणि असं सगळ्यासाठी बरं का, हळूहळू कर्मचाऱ्याला केलंय. आता तुम्ही शांत बसले की उद्या सामान्य लोकांनी सरकारी धोरणावर टीका करू नये, घ्या बुच्चन लावून, मग है की नाही. मग शेतकऱ्यांनी सरकार विरोधी बोलू नये, घ्या बुच्चन लावून. मग असा सगळा कार्यक्रम हळूहळू होणार आहे, पद्धतशीर होणार आहे. शासनानं हा जी आर ताबडतोब रद्द करावा, पहिली गोष्ट तर.
नाहीतर मग याच्यामध्ये प्रतिकूलच्या जागी आणखी एक शब्द टाका, अनुकूल सुद्धा करू नये म्हणून. अनुकूल सुद्धा टीका करू नये, प्रतिकूलही नाही ना अनुकूलही नाही. करायचं तर दोन्ही, नाहीतर मग बंदच. नाहीतर तोंड शिवून टाका आमची मशीन लावून, है की नाही. त्याच्यानंतर पहा, शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने याचा अर्थ असा आहे की फक्त शासनाची गुलामी करावी, शासनाची गुलामी करावी, बाकी त्यांनी काही करू नये. वाईटाला वाईट म्हणू नये, चुकीला चूक म्हणू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, मोठा गुन्हेगार असतो. सध्या तीच प्रोसेस चालू आहे. तुमच्यावर किती अन्याय होऊ द्या, तुम्ही तो अन्याय निमूटपणे सहन करायचा. तुमच्यावर जो जबरदस्ती होती ती निमूटपणे सहन करायची. कुठं काय झालं, एखाद्या ठिकाणी एखाद्या पीडितेवर, महिलेवर दुर्दैवाने एखादी काही घटना घडली, त्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांना बोंबलायचं नाही, म्हणायचं नाही असं का झालं म्हणून, याच्यावर योग्य कारवाई होत नाही म्हणून म्हणायचं नाही, काहीच नाही. तुम्ही बोलायचंच नाही, कोणत्या शासनाच्या विरोधात नाही, कशाच्या विरोधात नाही, सरकारी धोरणाच्या विरोधात कोणत्याही बोलायचं नाही. म्हणजे याचा अर्थ आहे सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक करा, म्हणजे शासनाची गुलामी करा. असं म्हणण्यापेक्षा, ताकालाच आपण भांडं लपवण्यापेक्षा डायरेक्टच म्हणा ना बाबा आमची गुलामी करा, नाही तर तुमच्या नोकरीतून सुट्टी नोकरीतून. तुम्हाला जगायचं तर गुलामगिरीत जगावं लागेल, जगायचं तर चाकरीत जगावं लागेल. जगायचं तर आमचे पाय चाटून, आमचे तळवे चाटून तुम्हाला जगावं लागेल, नाही तर जगू शकणार नाही, असं स्पष्ट सांगा ना साहेब, आहे की नाही. या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते, अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवा. अहो स्वतंत्र ठेवून करायचं काय, वैयक्तिक वेगळं ठेवलं आणि कार्यालयीन वेगळं ठेवलं, त्याच्यामध्ये जर कोणावर टीकाच करायची नसेल तर त्याच्यात काय करायचं, नुसता फोटोच काढून लावायचा का रोज. आपण काय कुठले हिरो आहेत का सगळे कर्मचारी, त्याचे फोटो पाहत बसायला लोक. चला असो, केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप इत्यादीचा वापर करू नये. चलो ठीक आहे, ज्याचं बंदी आहे, जे ॲपची बंदी आहे किंवा ज्या वेबसाईटवर बंदी घातली त्याचा वापर करू नये, हे ठीक आहे, गुड आहे, चांगली गोष्ट आहे, शक्य खूप चांगली गोष्ट आहे, याचा वापर कोणी करणार नाही. असो, पुढचा, शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस, म्हणजे शासनाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम, पहा, शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादीचा प्रसार व प्रचार प्रसारासाठी तसेच लोक सहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करतावा. काच्यासाठी करायचा वापर, शासनाच्या काही प्रचार प्रसार करायचा असेल तर करायचा. ओके, ठीक आहे, चला धन्यवाद. कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय, संपर्क, बाकीच्या काही अटी म्हणजे हे उघड टाकायचं होय म्हणून टाकले, हे काय फारसं महत्वाचं नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत. जर असं केलं तर कारवाई होईल. पण हे आक्षेपार्ह म्हणजे काय, कोणाच्या विरोधातलं, द्वेषमूलक म्हणजे काय, म्हणजे एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात द्वेषमूलक, सत्ताधारी पक्षाची, याची कोणतीही व्याख्या नाही. आक्षेपार्हची व्याख्या नाही, द्वेषमूलकची व्याख्या नाही, मानहानिकारकची व्याख्या नाही, भेदभाव कशाचीही व्याख्या नाही. म्हणजे तुम्हाला काही बी म्हणले तुम्ही की चला मानहानिकारक आहे, झालं याची माने. कृषी मंत्री कोकाटे साहेब विधानसभेत पत्ते खेळले, रमी खेळले असा आरोप केला, आपण जर म्हणलं की असा कृषी मंत्री नको, यांचा राजीनामा घ्या, तुम्ही द्वेष केलाय, तुम्ही मानहानी केली त्याची, चला तुम्ही गायब, विषयच खलास, काहीच विषय राहणार नाही. तर याला म्हणतात आपला विकास अत्यंत वेगाने होत आहे. इतका विकास आणि एवढी प्रगती महाराष्ट्राची यापूर्वीच्या कोणत्याही सरकारमध्ये झाली नव्हती. तेवढी प्रगती, तेवढा विकास आपला होत आहे, अजून होत राहील. त्याची जाणीव तुम्हाला दिवसेंदिवस होत राहील. फक्त जेव्हा जाणीव होईल तेव्हा हातातून काळवेळ सगळं निघून गेलेलं असेल, तुमच्या हाती फक्त बोंबा मारणं राहिलेलं असेल, बोंबा मारणं, बाकी दुसरं काही शिल्लक राहिलेलं नसेल. आता पहा, प्राधिकृत केल्याशिवाय, पूर्व मंजुरीशिवाय, आता पूर्व मंजुरी घेऊ पोस्ट टाकायच्या म्हणा की बाबा मी हे टाकू का, 4 महिन्यापासून आमचा पगार नाही साहेब, पगाराची मागणी आम्ही सोशल मीडियाद्वारे करावी का, असेल तर करा, चलो ठीक आहे. बदली झाल्यानंतर कार्यालयाचा अकाउंट आहे, हे तर नियमानुसार आहे, ते तर करायलाच पाहिजे. ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनाचा भंग होईल त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयी कारवाई करण्यात येईल. आगाऊपणा केला की तुमच्यावर कारवाई होईल. तुम्ही मंत्र्यांनी डान्स बार चालवा, काय ढेकळं कारवाई नाही. तुमच्याबद्दल काय आहे का हो, तुमच्याबद्दल तुमच्या मंत्र्यांनी काय बोलावं, कुठं बोलावं, काय याचा काही नियम काही आहे का, म्हणजे कसं द्वेष कसा निर्माण करावा, काहीतरी कुठं नियम आहे एखादा, खासदारांनी कसं बोलावं, ते तुमचे संजय गायकवाड तिथं कॅन्टीन मध्ये चले तर ह्या माईक टायसन सारखं दनादन बुक्या घालायत, दनादन हाणावेत, काही नियम नाही भाऊ. तुमच्या एका राज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावावर बार, त्याच्यामध्ये काय काय सापडलं, त्यांना काही नियम नाही भाऊ. ते म्हणा काय कोणत्या तरी तुमच्या एका मंत्र्यानं म्हणा मागच्या 2 वर्षामध्ये 10-12 वाईन शॉपचे लायसन काढले, त्याच्यावर काही नियम नाही भाऊ. रोज इथं डांबर गिट्टी सडका सगळं खायले तर 15-15, 20-20% आमदार मंत्री खासदार घ्यायले, त्याच्यावर काही नियम नाही भाऊ.
है की नाही? रोजच्या रोज हे लोक मोठमोठे घोटाळे करायले तर 2.5, 3, 4, 5 हजार कोटीचे घोटाळे उघडकीस यायले तर त्याच्यावर काही कार्यवाही नाही. नितेश राणेसारखं धनादन द्वेषमूलक बोलते, 2 समाजात भांडणं लावते, त्याच्यावर काही कारवाई नाही. अरे तुमच्या कशावरच काही नाही, फक्त जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी नियम आहेत काय? हे काय धंदे चालवले महाराष्ट्रामध्ये? सुधरा जरा, बाहेर पडा याच्यातून, है की नाही? ही वेळ लय दिवस टिकत नसते. हे असं जे हुकुमशाही पद्धती असते ना, ही फार काळ टिकत नाही. तुम्ही बंदुकीच्या धाकावर किंवा याच्या जोरावर लोकांना गुलाम जास्त दिवस ठेवू शकत नाहीत. एक वेळ येते तेव्हा पळता भुई थोडी होते, पळता भुई थोडी. म्हणून लक्षात राहू द्या की तुम्हाला संधी दिली जनतेनं, त्या संधीचं तुम्ही सोनं करा. आदर्श महाराष्ट्र घडवा. पुरोगामी महाराष्ट्राला नाव बोट लागेल, कलंक लागेल असं काही करू नका. लोकांचं स्वातंत्र्य हिरावर घेऊ नका. जेव्हा कधी वाटेल कोणाला की या शासनानं काय केलं, तर तुमच्याबद्दल त्याच्या तोंडातून चांगले उद्गार यावेत, तुमच्याबद्दल त्याच्या तोंडातून चांगली भावना यावी, तुमच्याबद्दल हळहळ, तुमच्याबद्दल म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते एखाद्याच्या मनातून तुमच्याबद्दल असं काही निर्माण होऊ नये किंवा असं काही त्याच्यात तळतळात तुम्हाला लागू नये. त्या तळतळाटापासून वाचा. त्या तळतळापासून वाचणार तरच तुम्ही वाचणार, नाहीतर ह्या गोष्टी तुमच्या खूप पुढे गेलेल्या असतील. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत आपण काही कोणाच्या बापाला भीत नाही. काल बी स्पष्ट आहे, आज बी स्पष्ट आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. माझं काम प्रामाणिकपणे चालू आहे. मी शिक्षक आहे, मला शिकवायचं काम आहे. मी शाळेतल्या 20 पोरांना शिकवू का बाहेरच्या 1000 पोरांना शिकवणे हा माझा धर्म आहे, तो मी निभावत राहणार. आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे. या प्ले स्टोअरच्या ॲपमध्ये नवोदय, स्कॉलरशिप, त्याच्यानंतर NMMS अशा सगळ्या बॅचेस, इंग्रजी व्याकरण वगैरे सगळं आहे. आणि नवोदयची बॅच म्हणजे मी जे शिकवतो ते टोटल फ्री बॅच आहे. 20-30 रुपये फक्त ॲपचा खर्च येईल. आतापर्यंत 15,000 मुलं त्यातून शिकत आहेत. किती? 15,000 मुलं त्यातून शिकत आहेत. आणि तुम्ही सुद्धा शिकू शकता. गोरगरिबांना, खेड्यातल्या पाड्यातल्या विद्यार्थ्यांना पैसा हा शिक्षणातला अडथळा असू नये म्हणून ह्या बॅचेस आहेत. हे तुम्ही घेऊ शकता आणि शिकू शकता. बाकी जे जे अन्यायकारक असेल त्याच्यावर बोलणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी जीवापेक्षा जास्त मोठा मानतो. जीव गेला तरी थांबणार नाही, एवढं सांगतो. परत एकदा सांगतो, ATM गुरु एज्युकेशन हे प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करून घ्या आणि याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या बॅचेस आहेत, नवोदय, स्कॉलरशिप, NMMS किंवा इतर काही, तर त्या तुम्ही बॅचेस घेऊ शकता. चांगला अभ्यास करू शकता. एक शेवटची विनंती, ATM गुरु हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा. ATM गुरु एज्युकेशन नावाचंही आपलं चॅनल आहे, तेही तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पाठवा, जेणेकरून त्यांना याच्यामधली जागृती निर्माण होईल. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ स्टेटसला ठेवा, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. पण आता तुम्ही स्टेटसला बी ठेवणार नाहीत, कारण आता तुमच्याकडे आधीच पत्र आले. पत्र आल्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटसला ठेवणं म्हणजे आबा बाबा बाबा बाबा. कर्मचाऱ्यांनो धन्यवाद, साष्टांग नमस्कार तुमच्यासाठी.